नमस्ते. एमपीएससी लाईव्ह यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण महत्त्वाचा विषय असणारा म्हणजे करंट अफेअर्स. या करंट अफेअर विषयाचा अभ्यास करत असताना आपण कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, नेमका अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे, करंट अफेअरमध्ये कोणकोणते टॉपिक आपण केले पाहिजे, आणि शेवटी म्हणजे की करंट अफेअर्स विषयासाठी म्हणजे अभ्यास करण्यासाठी कोणते कोणते रिसोर्सेस आपण वापरले पाहिजे, या सर्व गोष्टी आजच्या या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आता जर आपण थोडंसं करंट अफेअर बद्दल ओव्हरव्ह्यू घेतला तर करंट अफेअर्स हा विषय महत्त्वाचा का ठरतो, कारण की एमपीएससी राज्यसेवा असो किंवा एमपीएससी कंबाईन असो, अशा दोन्ही परीक्षांचा जर आपण विचार केला, या दोन्ही परीक्षांमध्ये आपल्याला प्रिलिम्सची जी काही परीक्षा होते त्यामध्ये जीएसचा पेपर बघायला भेटतो. राज्यसेवेच्या जीएसच्या पेपर बद्दल जर आपण बोलायला गेलो तर राज्यसेवेच्या पेपरमध्ये टोटल जीएसच्या पेपरमध्ये 100 प्रश्न हे जीएसचे असतात, आणि या 100 क्वेश्चन्स मध्ये आपण डिवायडेशन करंट अफेअर्सच्या बाबतीमध्ये केलं तर ते 15 क्वेश्चन्स आपल्याला हे करंट अफेअर्सचे आपल्याला त्या जीएसच्या पेपरमध्ये बघायला भेटतात, आणि बाकी अजून एक 2-3 क्वेश्चन्स असे बघायला भेटतात की ते कुठेतरी पॉलिटी, कुठेतरी इकॉनॉमी अशा जीएसच्या विषयाला कनेक्ट केलेले असतात. म्हणजे ओव्हरऑल आपण पेपरमध्ये करंट अफेअर्सचे क्वेश्चन पाहिले तर ते 18-19 क्वेश्चन्स आपल्याला सहज मिळून जातात. म्हणून आपण राज्यसेवेसाठी जर विचार केला तर करंट अफेअर्स हा विषय अतिशय महत्वाचा आहे. आणि दुसरीकडे आपण कंबाईनचा जरी विचार केला तर कंबाईन मध्ये पण सेम असं होतं की 100 क्वेश्चन्स असतात, त्यापैकी जीएसचे टोटल जे काही क्वेश्चन्स असतात ते कंबाईन मध्ये 80 क्वेश्चन्स असतात, आणि या 80 क्वेश्चन्स पैकी जवळपास 17, 18, 19 क्वेश्चन्स आपल्याला करंट अफेअर्स वरती बघायला भेटतात. म्हणून आपण जर राज्यसेवा आणि कंबाईन असं दोन्ही परीक्षांचा विचार केला करंट अफेअर्सच्या बाबतीमध्ये तर करंट अफेअर विषय हा महत्वाचा आपल्याला खूप जास्त आहे. पण होतं काय प्रॉब्लेम की आयोगाने जो काही करंट अफेअर्सचा सिलेबस दिलेला आहे तर त्यामध्ये फक्त 3 शब्द त्यांनी सांगितलेले, जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील चालू घडामोडी. म्हणजे आपल्याला जगाच्या, भारताच्या आणि महाराष्ट्राच्या चालू घडामोडी करायच्या असतात. आणि आपल्याला काय होतं जेव्हा आपण नवीन अभ्यासाला लागतो तर नेमकं टॉपिक कोणते करायला पाहिजे, कारण की अनेक प्रकारच्या घडामोडी घडत असतात, तर त्या प्रत्येकच घडामोडीचा जर अभ्यास आपण करत असेल तर तो एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू नसतो, कारण की त्या ज्या काही घडामोडी घडत असतात तर त्यापैकी काहीच घडामोडी आपल्या या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या असतात. म्हणून आपण आता ह्या लेक्चरमध्ये हेच जाणून येणार आहोत की नेमकं चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना आपण कोणकोणते टॉपिक कव्हर केले पाहिजे, ते टॉपिक कव्हर करत असताना त्यावरती क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारले हे जर आपल्याला कळालं तर ते टॉपिक आपल्याला व्यवस्थित कळतील, आणि मग आपण त्या प्रत्येक टॉपिकचा अभ्यास व्यवस्थितपणे करू. आता जर आपण पाहिलं थोडं पीवायक्यूचं अनालिसिस करून, आता मी इथं जे काही टॉपिक इथं काही म्हणजे घेतलेले, आता हे टॉपिक मी कसे घेतले तर आतापर्यंत एमपीएससीच्या पेपरमध्ये जे काही आयोगाने पेपरमध्ये प्रश्न विचारलेले तर त्या प्रत्येक प्रश्नाचा अनालिसिस करून मी हे काही मोजके 9 टॉपिक बाजूला काढले, आणि याच मोजक्या 9 टॉपिक वरती एमपीएससी नेहमी प्रश्न विचारत असते. म्हणजेच आपल्याला एक सोपं होऊन जातं की चालू घडामोडी करायच्या असेल तर आपल्याला या 9 टॉपिकला फोकस करणं गरजेचं आहे. आता मग त्याच्यामध्ये हे इथं मी 9 टॉपिक घेतले आणि पुढे प्रत्येक टॉपिक वरती मी काही पीवायक्यूज घेतले, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, आणि त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये कशा पद्धतीने ते क्वेश्चन्स विचारले आयोगाने. आणि मग त्याच्यामध्ये जसं आता समजा विज्ञान आणि तंत्रज्ञान संरक्षण घडामोडी, तर या विज्ञान तंत्रज्ञान संरक्षण घडामोडीवरती नेमकं एरियाज कोणकोणते कव्हर केलेले, कसे क्वेश्चन्स त्यावरती आले तर ते आपण पुढे बघणार आहोत. आता हे किती तर 9 टॉपिक. पहिला म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान संरक्षण घडामोडीवरती क्वेश्चन विचारले जातात, पर्यावरण विषयक घडामोडी ज्या असतात त्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. तिसरं म्हणजे कला, क्रीडा, सांस्कृतिक घडामोडी यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. सामाजिक शैक्षणिक घडामोडी यावरती क्वेश्चन्स असतात. आंतरराष्ट्रीय घडामोडी, आर्थिक बँकिंग घडामोडी, राजकीय घडामोडी, गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स असतात त्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात, म्हणजे ज्याला आपण शासनाच्या योजना म्हणतो, आणि इतर घडामोडी. अशा 9 टॉपिकमध्ये मी याचं डिवायडेशन थोडक्यात केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल. आता मग हे जे काही इथं मी डिवायडेशन केलेलं आहे तर या प्रत्येक टॉपिक वरती नेमकं कशा पद्धतीने क्वेश्चन्स विचारले जातात तर ते आता आपण पुढे बघूया. आता जर आपण इथं जर विचार केला तर याच्यामध्ये पहिला आपल्याला टॉपिक जो आपण पाहिला होता म्हणजे काय तर विज्ञान संरक्षण तंत्रज्ञान घडामोडी. आता इथं फक्त थोडंसं आपण लक्षात घ्यायला पाहिजे की क्वेश्चन्स कसे विचारले जातात. आता एक पीवायक्यू मी इथं घेतलाय तर चांद्रयान 3 चे एकूण वस्तुमान किती, ओके,
हा एक पीवायक्यू घेतलाय. दुसरा एक पीवायक्यू मी इथं घेतलाय, कोणत्या अंतराळ संस्थेने अंतराळातून शुक्राच्या पृष्ठभागाची पहिली दृश्यमान प्रकाश प्रतिमा प्रकाशित केली, हा एक क्वेश्चन इथं घेतलेला आहे. तिसरा क्वेश्चन घेतलाय की पृथ्वी 2 या कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची टिंबटिंब 2022 रोजी टिंबटिंब इथल्या एकात्मिक प्रक्षेपण चाचणी केंद्रातून यशस्वी चाचणी करण्यात आली. तर आता जर आपण या 3 क्वेश्चन कडे जर गेलो तर हा एक क्वेश्चन विचारला आहे कशावरती, तर तो म्हणजेच चंद्रयान म्हणजे सॅटेलाइट वरती. ओके, इथं पण तसंच एक क्वेश्चन विचारलेला आहे. इथं एक क्षेपणास्त्रावरती क्वेश्चन विचारलाय. तर मग विज्ञान आणि तंत्रज्ञान संरक्षण घडामोडीमध्ये आपण कोणकोणते एरियाज कव्हर केले पाहिजे, कोणत्या एरियाचा अभ्यास केला पाहिजे. तर पहिला म्हणजे सॅटेलाइट लॉन्च जे काही होतं, जसं इथं चंद्रयान 3 बद्दल बोललेलं आहे. तर जेवढे काही सॅटेलाइट लॉन्च होतात तर त्या सॅटेलाइट बद्दल आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. दुसरा म्हणजे आता इथं न्यू स्पेसिस फाउंड, इथं पीवायक्यू तसा जागा नव्हती म्हणून मी काही घेतला नाही. पण आता काही वनस्पतीच्या स्पेसिस असतात, काही प्राणीच्या स्पेसिस असतात. तर एखादी स्पेसिस चा शोध लागला तर त्या स्पेसिसचा शोध लागल्याच्या नंतर तो एरिया आपण कव्हर करायला पाहिजे. तिसरं याच्यामध्ये जर आपण गेलो तर पाणबुडी निर्मिती, एखादी पाणबुडीची निर्मिती झाली असेल, आता मागे काहीतरी INS वगैरे जे झाली, तर त्या काही पाणबुडी असतात तर त्या पाणबुडींचा अभ्यास आपण करायला पाहिजे. दुसरं म्हणजे लढाऊ विमान वगैरे, क्षेपणास्त्र, जसं इथं एक क्वेश्चन्सच घेतलाय तर यावरती आपण फोकस केला पाहिजे. पाचवं म्हणजे रेल्वे संदर्भात काही चालू घडामोडी, जो की एक तंत्रज्ञानाचा भाग आहे, विज्ञानाचा भाग आहे. कारण की रेल्वेचे काही ऍप लॉन्च होतात, काही नवीन टेक्नॉलॉजी रेल्वेमध्ये घेतली म्हणजे अडॉप्ट केली जाते. तर असे जे काही गोष्टी असतात तर त्यावरती सुद्धा क्वेश्चन्स विचारले जातात. म्हणजे आपल्याला विज्ञान तंत्रज्ञान संरक्षण घडामोडीचा अभ्यास करायचा असेल तर आपण त्यामध्ये हे सब टॉपिक करायला पाहिजे. जसं सॅटेलाइट लॉन्च असेल, न्यू स्पेसिस फाउंड असेल, तर इथं जे काही दिसत आहे तर हे टॉपिक आपण विज्ञान तंत्रज्ञान संरक्षण घडामोडीमध्ये करायला पाहिजे. ओके, आता दुसरा याच्यामध्ये आपण पाहिलं तर दुसरा टॉपिक आपल्याला बघायला भेटतो तो म्हणजे पर्यावरण विषयक घडामोडी. आता ह्या पर्यावरण विषयक घडामोडीचं मध्ये जर आपण बघितलं तर आता इथं बघा पीवायक्यू घेतला आम्ही, खालीलपैकी कोणता पर्याय अमृत सरोवर मोहिमेशी संबंधित आहे. ओके, म्हणजे एक ही मोहीम होती आणि या मोहिमेवरती क्वेश्चन्स विचारलेला आहे. ती झाली पर्यावरण विषयक घडामोडी. दुसरं म्हणजे जून 2023 मध्ये भारताच्या पश्चिम भागातील समुद्र किनाऱ्यावरील प्रदेशाला कोणत्या वादळाचा तडाखा बसलाय. तर विविध जे काही वादळ येतात तर मग त्या वादळांना नाव दिले जातात, वेगवेगळ्या कंट्रीज कडनं नाव दिले जातात. तर मग ते समजून घ्यायला पाहिजे. एखादं वादळ आलं तर मग त्याबद्दल आपण समजून घ्यायला पाहिजे, त्याला नाव कोणत्या देशाने दिलं वगैरे. तर असं म्हणजेच आपल्याला पर्यावरण विषयक घडामोडीचा जर अभ्यास करायचा झाला तर आपण काय कव्हर करायला पाहिजे त्यामध्ये. तर पहिलं म्हणजे हवामान बदल विषय, जसं आता मागे COP ची एक परिषद पार पडली तर त्या परिषदेबद्दल आपण अभ्यास करायला पाहिजे. चक्रीवादळ जे येतात, त्या विविध वन अहवाल येत असतात तर त्या वन अहवालांचा अभ्यास आपण पर्यावरण विषयक घडामोडीमध्ये करायला पाहिजे. व्याघ्र प्रकल्प तयार होतात नव्याने किंवा काही व्याघ्र प्रकल्पामध्ये काही घटना घडली तर त्याबद्दल आपण अभ्यास करायला पाहिजे. व्याघ्र गणना असते तर त्याबद्दल पण आपण अभ्यास करायला पाहिजे. परिषदा, जसं मी मगाशी बोललो COP एक परिषद झाली, तर अशा ज्या काही विविध परिषदा होत्या तर त्या परिषदाबद्दल आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे पर्यावरण विषयक घडामोडीबद्दल काय काय करायला पाहिजे तर हे तुमच्या इथं लक्षात आलं असेल. ओके, आता तिसऱ्या टॉपिक कडे जेव्हा आपण जाऊ ना तर तो म्हणजे कला क्रीडा सांस्कृतिक घडामोडी. आता इथं बघा मी इथं पण 3 क्वेश्चन्स घेतले की वेस्टर्नने 21व्या शतकातील भारतात सर्वात मौल्यवान कसोटी खेळाडू म्हणून कोणाला निवडले आहे. तर हा एक कसाचा आहे तर क्रीडा संबंधी. पुन्हा इकडं आहे, हा पण क्रीडा संबंधी आहे. इकडं पुन्हा एक काय सांस्कृतिक बद्दल आपल्याला थोडंसं बघायला भेटतं. 2021-22 ज्ञानपीठ पुरस्कार जिंकणारे मराठी साहित्यिक कोण होते. तर असे क्वेश्चन्स आपल्याला कला क्रीडा सांस्कृतिक घडामोडीवरती हे विचारले जातात. म्हणजे जर का आपल्याला कला क्रीडा सांस्कृतिक घडामोडीबद्दल अभ्यास करायचा झाला तर त्यामध्ये आपण काय करायला पाहिजे तर जागतिक स्पर्धा ज्या काही होतात तर त्या स्पर्धेचा अभ्यास करायला पाहिजे, विजेता उपविजेता वगैरे. असं जागतिक वारसा स्थळ जे युनेस्को त्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा देत असतं, तर ते जागतिक स्थळ जर एखादा ऍड झालं वगैरे तर त्याबद्दल अभ्यास करणं गरजेचं आहे, जो एक सांस्कृतिकचा भाग असू शकतो. अजून जर आपण पाहिलं तर साहित्य संमेलने वगैरे होतात तर त्याबद्दल आपण अभ्यास करायला पाहिजे. जसं मराठी साहित्य संमेलन वगैरे दिल्लीमध्ये होतं तर मग
असे काही मराठी साहित्य संमेलन असेल किंवा इतर काही साहित्य संमेलन असेल जो एक सांस्कृतिक घडामोडीचा भाग असतो, तर त्याबद्दल अभ्यास करायला पाहिजे. काही कार्यक्रम विविध पार पाडले जातात, काही कला क्षेत्रामध्ये असेल, काही सांस्कृतिक क्षेत्रामध्ये असेल, तर त्या कार्यक्रमाबद्दल आपण इथं अभ्यास करणं हे गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपण कला, क्रीडा, सांस्कृतिक घडामोडीचा अभ्यास इथं केला पाहिजे. आता चौथा म्हणजे की याच्यामध्ये जेव्हा आपण सामाजिक शैक्षणिक घडामोडीचा जर अभ्यास करायचं झालं तर त्यामध्ये आपल्याला गरजेचं काय, तर काय आता इथं पहिले क्वेश्चन्स बघून घ्या की कोणती संस्था अॅन्युअल स्टेट्स ऑफ एज्युकेशन रिपोर्ट प्रसिद्ध करते, हा एक क्वेश्चन आहे. इकडे शैक्षणिक धोरण जे 2020चं आणि त्याच्यानंतरच 21-22 मध्ये काहीतरी परीक्षा झाली होती, तर त्या परीक्षेमध्ये हा क्वेश्चन विचारला होता. हे जे काही सर्व मी घेतोय तर ते PYQs इथं फक्त दाखवण्यासाठी डेमो म्हणून घेतोय. आता जर आपण मग सामाजिक शैक्षणिक घडामोडीचा अभ्यास जर करायचा झाला तर आपल्याला सर्वेक्षण जे काही असतात, विविध सर्वेक्षण पार पाडले जातात, त्याचे रिपोर्ट्स येतात, त्याबद्दल आपण अभ्यास करायला पाहिजे. धोरण असतात काही गव्हर्नमेंटचे, जसं इथं एक शैक्षणिक धोरण याबद्दल क्वेश्चन विचारलेला आहे, तसं ते धोरण असतात. काही योजना असतात एज्युकेशनल सेक्टरमध्ये, काही योजना सरकार काढत असतं, तर त्या शैक्षणिक योजनाबद्दल आपण अभ्यास करायला पाहिजे. दुसरं म्हणजे आरोग्याच्या संबंधित काही योजना वगैरे असतात किंवा काही रिपोर्ट्स वगैरे येतात, तर त्याबद्दल अभ्यास करायला पाहिजे. सामाजिक संस्थाबद्दल आपण अभ्यास करायला पाहिजे. तो एक सामाजिक शैक्षणिक घडामोडीचा काही म्हणजे सामाजिक संस्था असतात, त्यामध्ये त्यांचे डायरेक्टर वगैरे किंवा अध्यक्ष वगैरे यांच्या नियुक्त्या वगैरे होत असतात. काही सामाजिक संस्था काहीतरी प्रोग्राम राबवत असते, तर मग असा अभ्यास आपण या टॉपिकचा करायला पाहिजे. म्हणजे सामाजिक शैक्षणिक घडामोडीचे आपल्याला इथं हे एरियाज इथं बघायला भेटतात. आता जर आपण थोडंसं पुढे गेलो तर आंतरराष्ट्रीय घडामोडी आपल्याला बघायला भेटतात. आंतरराष्ट्रीय घडामोडी म्हणजे जे की आपण ज्याला काय म्हणू शकतो, तर जागतिक घडामोडी म्हणू शकतो. जागतिक घडामोडीचा जर अभ्यास आपल्याला करायचा झाला तर इथं मी एक PYQ घेतलाय. तर युक्रेनचे खालीलपैकी कोणते धरण 2023 मध्ये उद्ध्वस्त झाले, हा एक PYQ बघा. इकडे एक PYQ बघा की इंडोनेशियातील बाली येथे 3 ते 7 डिसेंबर 2013 या कालावधी जागतिक व्यापार संघटनेची 9वी मंत्रिस्तरीय बैठक झाली होती. हे बघा, इकडे जागतिक व्यापार संघटनेबद्दल एक क्वेश्चन विचारलेला आहे. तर मग जर आपण आंतरराष्ट्रीय घडामोडीचा अभ्यास करायचा जर झालं तर मग त्यामध्ये विविध ज्या काही संस्था असतात त्यांचे जे काही अध्यक्ष वगैरे त्यांचे नियुक्त केले जातात, ते किंवा प्रेसिडेंट्स वगैरे इलेक्शन्स वगैरे असं त्यांचे नियुक्त्या असेल, ते इथं आपण लक्षात घेणं गरजेचं. महत्वाच्या संस्था व त्यांचे विविध अहवाल जे येतात त्या अहवालाचा अभ्यास आपण केला पाहिजे. जसं UNDPचा अहवाल येतो तर त्या UNDP बद्दल अभ्यास केला पाहिजे. विविध ऑपरेशन्स राबवले जातात विविध कंट्री सोबत, तर त्या ऑपरेशनचा अभ्यास आपण इथं केला पाहिजे. झालेले करार आणि परिषदा ज्या असतात तर त्याबद्दल आपण अभ्यास केला पाहिजे. आणि काही घटना घडत असतात, इन्सिडेंट्स वगैरे, जसं इथं बघा एक घटना की धरण उद्ध्वस्त झालं. सिंपल धरणावरती क्वेश्चन आलं का की घटना घडली म्हणून, तर अशा पद्धतीने आपण याचा अभ्यास करायला पाहिजे. नेक्स्ट आपण गेलो तर आर्थिक बँकिंगच्या ज्या काही घडामोडी असतात तर त्याबद्दल आपण अभ्यास नेमका कसा करायला पाहिजे. तर बघा, आता इथे एक प्रश्न मी घेतलाय की भारतातील पहिल्या सोन्याच्या ATMचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले. इकडे VCIP चा विस्तार काय म्हणजे फुल फॉर्म वगैरे विचारलेला आहे. इकडे आर्थिक वर्ष 2021 मध्ये सार्वजनिक खासगी भागीदारी मूल्यांकन समितीने 7 प्रकल्पांची शिफारस केली. तर आता हे क्वेश्चन तुम्ही बघून घ्या नेमकं त्याच्यामध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन डिझाईन झाले. तर मग आर्थिक आणि बँकिंग घडामोडीचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्यामध्ये बँक योजना, गव्हर्नमेंट योजना, परकीय संबंध, बजेट, आर्थिक पाहणी अहवाल आणि करासंबंधी जर काही कर वगैरे कमी जास्त होत असेल, जसं आता अमेरिकेचं थोडं चालू आहे की टेरिफ वगैरे वाढवणं वगैरे, ट्रम्प तिकडं वाढवत आहे, तर मग अशा ज्या काही घडामोडी असतात तर त्या घडामोडींचा आपण अभ्यास इथं करणं गरजेचं आहे. म्हणजेच जेणेकरून आपला आर्थिक बँकिंग घडामोडी या टॉपिकचा व्यवस्थितपणे अभ्यास आपण करू शकतो. आता जर आपण थोडंसं पुढे गेलो तर आपल्याला बघायला भेटतात म्हणजे राजकीय घडामोडी. आता राजकीय घडामोडी तर सर्वांचाच टॉपिक हा आवडता टॉपिक आहे, पण त्या राजकीय घडामोडीमध्ये नेमकं आपण काय काय करायला पाहिजे. आता जसं इथे क्वेश्चन विचारलेला आहे बघा, इंग्लंडच्या माजी पंतप्रधान लिज ट्रूस या कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्या आहेत. दुसरं म्हणजे जगदीप धनखड यांच्याबाबत खालीलपैकी काय खरे नाही. आता ते त्यांची जेव्हा नियुक्ती झाली होती तेव्हाच क्वेश्चन करत राहा, म्हणजे PYQ आहे. आता पण त्यांनी राजीनामा वगैरे दिलाय तर त्यावरती पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणजे राजकीय घडामोडीचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्यामध्ये संविधानिक पदी नियुक्त्या ज्या काही होतात, जसं इथं जगदीप धनखड आहे,
तर मग अशा ज्या काही विविध महिला आयोग असेल किंवा काय, तर अशा ज्या काही विविध पदांवरती नियुक्त्या केल्या जातात त्या नियुक्त्यांबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. घटना दुरुस्ती विधेयक जे पास केले जातात तर त्याबद्दल माहिती गरजेचं, म्हणजे जे काही आपल्याला पॉलिटीला समजा लिंक क्वेश्चन असतात तर त्या घडामोडींना आपण म्हणतो राजकीय घडामोडी, आणि अशा राजकीय घडामोडींचा अभ्यास आपण इथं करणं गरजेचं आहे. आणि नेक्स्ट आपण जर गेलो की इतर घडामोडीमध्ये इथं बघा काही क्वेश्चन्स दिसत आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं की इतर घडामोडीमध्ये, तर इथे एक PYQ बघा की भारत सरकारने सप्टेंबर 2021 मध्ये लक्ष्य पोर्टल सुरू केले, लक्ष्य भारत पोर्टल. ओके, इथं पण एक क्वेश्चन आहे पोर्टल बद्दल. इथं पण एक क्वेश्चन आहे, उडे देश का आम नागरिक, अर्थात उडान ही योजना. म्हणजे जर का आपण इतर घडामोडीमध्ये अभ्यास केला तर मग पोर्टल बद्दल माहिती असणं गरजेचं. जे विविध पोर्टल वगैरे लॉन्च करत असतात गव्हर्नमेंट, त्याबद्दल योजना असतात गव्हर्नमेंटच्या स्कीम, मग याच्यामध्ये केंद्र सरकारच्या योजना असतात, काही राज्य सरकारच्या योजना असतात, तर त्या आपण इथं बघितल्या पाहिजे. काही विविध उपक्रम वगैरे राबवले जातात, ते मगाशी पण एक मुद्दा मी बोललोच आहे ऑलरेडी, तर ते आपण इथं केलं पाहिजे इतर घडामोडीमध्ये. नेक्स्ट आपण जर गेलो तर इतर घडामोडीमध्ये अजून काय, तर दिनविशेष वगैरे असतात, त्याबद्दल म्हणजे महत्वाच्या ज्या तारखा असतात तर त्याबद्दल आपण इथं समजून घ्यायला पाहिजे. मग पुरस्कार असेल तर त्या पुरस्काराबद्दल आपण समजून घ्यायला पाहिजे. जसं की इथं एक PYQ विचारला की 2023च्या पद्मश्री पुरस्काराबाबत जोड्या लावा. इकडे युनेस्कोने 2023च्या आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन कोणत्या देशातील मुली आणि महिलांना समर्पित केला, तर अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आपल्याला इतर घडामोडी या टॉपिक बद्दल बघायला भेटतात. तर अशा प्रकारे आपण जेव्हा म्हणजे करंट अफेअरचा अभ्यास करू, MPSC कंबाईन असो किंवा MPSC राज्य सेवा असो, या दोन्ही परीक्षांसाठी, तर तो अशाच पद्धतीने आपल्याला करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू अभ्यास जर झाला तर आपल्याला जास्तीचे मार्क आपल्याला GSच्या पेपरमध्ये पाडता येतात. म्हणून आपण अशा पद्धतीने हे टॉपिक कव्हर करून अभ्यास करायला पाहिजे. तर हा जो काही व्हिडिओ लेक्चर होता, तर यामधनं तुम्हाला कळायलाच असेल की चालू घडामोडीचा अभ्यास आपण कोणकोणते टॉपिक कव्हर करायला पाहिजे. आणि शेवटी मग एक मुद्दा राहिला होता की रिसोर्सेस वगैरे कोणते वापरायला पाहिजे. तर आता रिसोर्सेसच्या बाबतीमध्ये सांगेल की तुम्ही डेली करंट अफेअर कव्हर करण्यासाठी लोकसत्ताही वापरू शकता, इंडियन एक्सप्रेस पण वापरू शकता जर का तुम्ही राज्यसेवेची तयारी करत असाल तर. आणि जे काही विविध मॅगझिन्स वगैरे येतात तर त्यापैकी कुठलंही एक मॅगझिन चांगलं तुम्ही घेऊ शकता, जसं सिम्प्लिफाईडचं मॅगझिन असेल किंवा मग यांचं आय थिंक संग्राम पाटील सरांचं एक मॅगझिन येतं ते पण असेल, किंवा मग अजून यांचं पृथ्वी परिक्रमाचं एक मॅगझिन येतं, ते मॅगझिन तुम्ही वाचू शकता. आणि काही एअर बुक येतात यांचेच पुन्हा, तर त्या एअर बुक पण तुम्ही डायरेक्ट वाचू शकता. जर म्हणजे आता तुम्ही ठरवा की तुम्हाला डेली करंट अफेअर करायचं असेल तर तुम्ही डेली करू शकता, मंथली करायचं असेल तर मंथलीसाठी मॅगझिन तुम्ही फॉलो करू शकता, आणि इयरली तुम्हाला एकदाच करायचं असेल, एक्झाम 1-2 महिने राहिले असेल तर तेव्हा तुम्ही डायरेक्ट इयर बुक पण वापरू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही करंट अफेअर्सचा अभ्यास करू शकता. आता हे आज आपण पहिलं लेक्चर इथे घेतलं, तर इथून पुढे आपण अजून काही करंट अफेअरचे लेक्चर घेणार आहोत, ज्यामध्ये आपण म्हणजे मॉड्यूल्स कव्हर करणार आहोत. जे काही आपण टॉपिक इथं डिस्कस केले या टॉपिक बद्दलच्या ज्या काही घडामोडी असतात तर त्या सर्व घडामोडी आपण इथून पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. हे लेक्चर जर का तुम्हाला आवडलं असेल तर या लेक्चरला तुम्ही लाईक करा, शेअर करा, आणि जास्तीत जास्त मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असेल, काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका, तिथे मी त्यांना रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. थांबूया आपण. धन्यवाद.